जय शिवराय पब्लिक. आज काहीतरी स्पेशल आहे पण ते शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इच्छा असो किंवा नसो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सकाळी कॉलेजला गेलो, क्लास झाला आणि क्लास संपताच गाडीला किक मारली, डायरेक्ट कासारवाडी घातली. तिथून भावाला पिकअप केला आणि 80च्या स्पीडनं ईश्वरपूरकडे निघालो. पण का गेलो होतो त्याचं उत्तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसेल. भावांना तुम्हाला कमेंट मध्ये बरोबर उत्तर द्यायचंय, त्यानंतर आपण काहीतरी लकी ड्रॉ गिफ्ट देऊया. शिवरपुरातलं काम उरकलं आणि डायरेक्ट निघालो बघा मामाच्या गावी. जाताना भाऊ म्हणाला चल फोटोशूट करून जाऊया. मग काय मस्तपैकी फोटोशूट केलं. इथून पुढे मामाच्या घरी पोहोचलो. मामा काही घरात नव्हता, दारात मामाची मुलगी फोन बघत बसली होती. आम्ही घरात गेलो, मस्तपैकी जेवलो बघा. जेवण झाल्यावर डायरेक्ट गेलो बघा डोंगरामध्ये, आपल्या गैरांचा गोटा आहे तिथेच. मामा शान घाण दूध डेअरी सगळं काढायला चालू होतं. हा बघा आमच्या चुलत मामाचा गोटा, हा बघा आमचा गोटा. गेलो बघा गोट्यात, ही आमची बघा गैर आणि हा आमचा दाद्या मामा. हा बघा आमचा डोंगर. कसं आहे वातावरण एकदम क्वालिटी हो. तिथून पुन्हा चाललो आम्ही मामाच्या घरी. तोपर्यंत आपला चुलत मामा भेटला. मग काय थांबलो बघा बोलत. ते झाल्यानंतर निघालो आम्ही घरी. जाताना बघतोय तर काय मस्तपैकी तयारी चालू होती बघा बेंद्राची. त्यामुळे लवकरच आपल्या चॅनेलवर महाराष्ट्रीयन बेंदूरचा धमाकेदार व्हिडिओ येणार आहे. त्यामध्ये डीजेची साऊंडची लाईन आणि थप्पेवर थप्पी, एकदम भन्नाट वातावरण असणार आहे, बघायला विसरू नका. पुन्हा बघा बसलो गाडीवर आणि निघालो कासारवाडीला. भावाला सोडला आणि डायरेक्ट निघालो बघा आपण घरी. जाता जाता महाराजांना मुजरा. आजचा ब्लॉग इथेच कम्प्लीट. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.